नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं डिप्लोमा टेक अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्टुडंट्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय समजून घ्यायची आहे की आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इथे डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती आपल्याला जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती डिस्प्लेड झालेली आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर ऑल इंडिया कॅन्डिडेट्स आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर जम्मू अँड काश्मीर कॅन्डिडेट्स आहे. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ डुप्लिकेट आयडीज ब्लॉक फॉर प्रोव्हिजनल मेरिट, म्हणजे काय, जे डुप्लिकेट आहेत त्यांना ब्लॉक केलेलं जी पीडीएफ आहे ती. आता सगळ्यात महत्वाचं काय स्टुडंट्स, ही वेबसाईट तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे का? कारण स्टुडंट्स ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये कमीत कमी 3,500 पेजेसची ही पीडीएफ आहे आणि ह्या पीडीएफ मध्ये ओव्हरऑल ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढे पण 10th स्टँडर्डला जे मुलं आहेत ज्यांनी अप्लाय केलंय फॉर डिप्लोमा, तर त्यांचे जे नेम्स आहेत, त्याच्यानंतर पर्सेंटेज आहेत, त्याच्यानंतर त्यांचे बाकीचे जे डिटेल्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आणि ते बघण्यासाठी आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, सगळ्यात महत्वाचं इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जी वेबसाईट आहे, कुठली वेबसाईट आहे, डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन. तर ह्या वेबसाईटमध्ये खाली आल्यानंतर आपल्याला इथं दिसणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट. इथे क्लिक केल्यानंतर इथे डिस्प्ले व्हायला थोडा वेळ लागणार आहे का स्टुडंट्स, कारण 3,500 पेजेसची ही पीडीएफ आहे आणि ह्या पीडीएफ मध्ये तुम्हाला प्रत्येकाचं नाव, नेम, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पर्सेंटेज ते एकदम परफेक्ट वे मध्ये चेक करून घ्यायचे. ही पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची सो दॅट तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्चिंग करायला थोडंसं इझी जाणार आहे. स्टुडंट्स सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही 10th स्टँडर्ड नंतर आलेला आहात आणि तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे की इथं बघायचं आहे तुमचे नेम्स, की इथं बघा एसएससी मार्क्स किती, पर्सेंटेज अँड ऑल. आपण आता इथे क्लिक करू डाउनलोड वरती आणि ते चेक करून घेऊ की आपल्याला काय काय गोष्टी चेक करायच्या आहेत पीडीएफ मध्ये. फर्स्ट डाउनलोडिंग ऑप्शन इम्पॉर्टंट आहे, डाउनलोड करून घ्या प्रॉपर वे मध्ये. ते तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईल मध्ये आल्यानंतर तुम्हाला ती पीडीएफ ॲज अ पॉली 25 प्रो MH म्हणजे काय, पॉली 25 म्हणजे पॉलिटेक्निक 2025 प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे महाराष्ट्र स्टेट साठी ही पीडीएफ आहे. ही पूर्ण लोड होऊ द्या प्रॉपर. बघा 3,220 पेजेसची पीडीएफ आहेत, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्राचे जे स्टुडंट्स आहेत त्याच्यामध्ये टोटल स्टुडंट्स जर का आपण बघितले तर इथं पहिलं नाव आहे सोनटक्के अर्णव अरविंद, ज्याला 10th स्टँडर्डला 100% मार्क्स आहेत टोटल आणि त्याच्या रँकिंग नुसार आपल्याला इथं हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. आता रँकिंग कशी होते, तर रँकिंग सगळ्यात महत्वाचं हे बघायला पाहिजे की जर का दोन स्टुडंट्सला जर का सेम पर्सेंटेज असेल तर त्याचे मॅथ्सचे मार्क्स, सायन्सचे मार्क्स किंवा इंग्लिशचे मार्क्स हे जर का वरती खाली असतील, जर का जास्त असतील किंवा कमी असतील, तर त्या अनुषंगाने त्यांना ती जी रँकिंग भेटते तिथं. ठीक आहे. आता ही कॅपराऊंड साठी काय इम्पॉर्टंट आहे, कारण कॅपराऊंड कट ऑफ नुसार आपल्याला तिथं आपल्याला कॉलेज मिळणार आहे, तर तुम्ही कुठल्या कट ऑफला बेस्ट तुमचं सेट होणार आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि तुमचे जे कॉलेज तुम्हाला अलॉट होणार आहे ते कॉलेज तुम्हाला कुठल्या बेसिसवरती अलॉट होणार आहे, तुमच्या पर्सेंटेजच्या बेसिसवरती पण अलॉट होणार आहे आणि तुमच्या रँकिंगच्या बेसिसवरती. तर रँकिंग चेक करणं, त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात महत्वाचं काय काय चेक करायचं ते पण आपण इथं बघून घेऊ. सगळ्यात महत्वाचं काय, नेम करेक्ट आहे का, ऍप्लिकेशन आयडी करेक्ट आहे का, त्याच्यानंतर जेंडर, मार्क्स बरोबर आहेत का तुमचे सगळे, HSC स्टेटस ठीक आहे, कुठल्या बॅकग्राऊंड मधून आहे, ITI स्टेटस आहे का, ITI केलेलं आहे का तुम्ही, ग्रेड ड्रॉइंग, त्याच्यानंतर होम डिस्ट्रिक्ट कुठलं तुमचं प्रॉपर बघून घ्या, लातूर, सिंधुदुर्ग, लातूर, कोल्हापूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर. तर हे जे इम्पॉर्टंट डिस्ट्रिक्ट आहेत तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही आहेत का, कारण तुम्ही ऑफ कॅम्पस पण जाणार आहेत, तुम्ही ऑफ डिस्ट्रिक्ट पण जाणार आहात, म्हणजे काय, बाहेरच्या सिटीज मध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार आहात, तुमच्या डिस्ट्रिक्टच्या बाहेरच्या डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार आहात, तर तुम्हाला तिथं ऑफ डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला जिथे ऍडमिशन तुम्हाला करायचं आहे. ऑन डिस्ट्रिक्टचा अर्थ काय की तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला ऍडमिशन करायला जास्त इथं इम्पॉर्टन्स भेटतो, 70% चान्सेस जास्त असतात सीट मिळण्याचे. पण हे बघून घ्यायचे डिस्ट्रिक्ट काय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे TFWS, GMN कॅटेगरी, कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडताय, म्हणजे ओपन, NT3, NTD, ओपन, SC, ओपन, SCBC. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, कॅटेगरी इम्पॉर्टंट आहे. PWD, डेफ,
म्हणजे काय, डेफ म्हणजे मायनॉरिटी, ईडब्ल्यूएस म्हणजे कोण, पीडब्ल्यूडी म्हणजे डिफेन्स किंवा डीईएफ म्हणजे डिफेन्स, पीडब्ल्यूडी म्हणजे जे वीक, जे स्टुडंट्सला थोडेसे डिसॅबिलिटीज आहेत त्यांना. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचे टेक्निकल स्टेटस काय तुमचा. ठीक आहे. हे सगळे इम्पॉर्टंट जे आहे ते सगळं चेक करून घ्यायचे, कारण हे एकदा फायनल मेरिट लिस्ट तुमच्या हातामध्ये आली तर ती मेरिट लिस्ट जी आहे ती तुम्ही चेंज करू शकणार नाही. ही आता ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे. तर ऑल ओव्हर इंडिया बघायची असेल तर ती पण पीडीएफ आपल्याला डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला तिथं दिसणार आहे. आता तुम्ही जर का बघितलं तर सगळ्यात महत्वाचं काही तर बघून घ्यायचं की टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती महाराष्ट्र स्टेट मधूनच फॉर डिप्लोमा ऍडमिशन. इथं फर्स्ट नंबर आहे 100% पर्सेंटाईलचा. आणि जर का आपण सगळ्यात लास्ट पेज बघितला तर कमीत कमी 1,35,000 1,35,155 स्टुडंट्स आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र, जे पूर्ण डिप्लोमाच्या स्टुडंटसाठी म्हणजे ते डिप्लोमासाठी आता अप्लाय करतात. किती, 1,35,155 स्टुडंट्स आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र, जे आता 2025-26 साठी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणार आहेत. ठीक आहे. मग त्यांचे पर्सेंटाईल कसे त्यांनी चेक करायचे तर प्रॉपर, जर का तुमचं ह्या पीडीएफ मधून तुम्हाला सर्च करता येत नसेल, स्क्रोलिंग वगैरे करता असेल, तर पहिले तुम्हाला बिंग ब्राउझर डाउनलोड करून घ्यायचंय. आणि बिंग ब्राउझर डाउनलोड केल्यानंतर, बिंग ब्राउझर म्हणजे काय, मायक्रोसॉफ्टचं ब्राउझर आहे. आणि तिथं तुम्ही तुमचं जे नेम आहे तुम्ही फक्त तुम्हाला सर्च करायचं. फॉर एक्झाम्पल तुमचं नाव असेल, फॉर एक्झाम्पल शेळके अक्षरा अनिल. शेळके अक्षरा अनिल ते पॉपआउट होऊन तुम्हाला इथे दिसेल, म्हणजे तुम्हाला इझिली इथे सर्च करता येईल की कोण आहे. 99.40% पडलेत फॉर कशासाठी, 10th स्टँडर्ड मध्ये फ्रॉम धाराशिव डिस्ट्रिक्ट आहे, ओपन कॅटेगरी आहे. ठीक आहे. तर हे इथं आपल्याला क्लिक होऊन जातं स्टुडंट. तर एवढी कॉम्पिटिशन आहे. कमीत कमी 1 लाख स्टुडंट्स ह्या डिप्लोमा साठी ऍडमिशन घेणार आहे फॉर पॉलिटेक्निक. तर तुम्हाला असं चेक करून घ्यायचे प्रॉपर वे मध्ये, सो दॅट तुमचं काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि हेच नेम, हेच कॉलेजचं इम्पॉर्टन्स, हे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यात तुम्ही अपलोड केल्यानंतर हे तुमचं जी इन्फॉर्मेशन आहे, डेटा आहे, हा तुमचा ऑल ओव्हर डिप्लोमा म्हणजे 3 वर्षासाठी इथं लागू होणार आहे. ठीक आहे स्टुडंट्स, एवढं लक्षात घ्यायचंय. आणि व्हॉट्सअप ग्रुप जे आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे फॉर फर्स्ट इयर स्टुडंट्स. तर लगेच आपल्याला जॉईन व्हायचं तिथं, म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट फॉर फर्स्ट इयर तिथं मिळणार आहे. मग त्याच्यानंतर मग स्टडी मटेरियल असो, काय असो, माझा जो नंबर आहे 8261884261 या नंबरवरती पण तुम्ही मला मेसेज करून पर्सनली मला तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. कॅप राऊंडच्या रिलेटेड आपण कॅप राऊंड वरती पण व्हिडिओज आणणार आहेत, सो दॅट की तुमचं सगळं क्लिअर तिथं होणार आहे. थँक्यू सो मच स्टुडंट्स. तुम्हाला ही इम्पॉर्टंट जे क्लिक झालं असेल की काय इम्पॉर्टंट आहे ही प्रोव्हिजन मेरिट लिस्ट, काय काय इम्पॉर्टंट बघायचं तुमचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची काय आहे, कॅप राऊंड प्रोसेस, ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. की कशी आपल्याला चूज करायचे, त्यामध्ये कॉलेजेस कुठले चूज करायचे, हे सर्व काय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथे बघणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.